सध्या आपण पाहत आहोत की शेतातील पिकांवर येणाऱ्या किडीमुळे शेतकरी हैराण झालेला आहे. या किडीमुळे त्याच्या तोंडात नुकसान झालेले दिसून येते. प्रत्येक अळीचा जीवनक्रम अंडी, कोश, पतंग व पुन्हा अंडी असा असतो. एक पतंग 100 ते 800 पर्यंत अंडी घालू शकतात. या प्रकारामुळे पतंगाचे मिलन न झाल्यामुळे अंडी व अळी या जीवनक्रमामध्ये बाधा येते व कीड नियंत्रण होते. कीड मारण्याकरता रासायनिक औषधे वापरून मित्र कीटक व फुले या दोघांचाही नाश होतो. तसेच रासायनिक औषधामुळे वाढ फुटणे व पानगळ होणे असे दुष्परिणाम दिसतात. कामगंध सापळे शेतातील कीटकांच्या नियंत्रणासाठी वापरले जाणारे एक प्रभावी साधन आहे. हे सापळे मादी कीटकाच्या गंधासारखा कृत्रिम किंवा नैसर्गिक फेरोमोन वापरून नर कीटकांना आकर्षित करतात आणि त्यांना सापळ्यात अडकवून मारतात, ज्यामुळे त्यांची संख्या नियंत्रित करता येते. यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होतो आणि पर्यावरणाचे संरक्षण होते. गंधाचा वापर या सापळ्यामध्ये मादी कीटकाच्या लैंगिक गंधाचे कृत्रिम स्वरूपात तयार केलेले लूर लावले जाते, त्यामुळे नर कीटकांना मादीचा गंध येत आहे असे वाटते. हा गंध शेतात फिरणाऱ्या नर कीटकांना आकर्षित करतो आणि ते सापळ्याकडे खेचले जातात. कीटकनाशके वापरल्याने अनेक दुष्परिणाम होतात. पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम: जमिनीचे प्रदूषण, जल प्रदूषण, हवा प्रदूषण, नैसर्गिक शत्रूंवर परिणाम. कीटकनाशके मित्र कीटकांना मारू शकतात, ज्यामुळे नैसर्गिकरित्या कीड नियंत्रण होते. कीटकनाशकांच्या संपर्कात आल्याने त्वचेला ॲलर्जी, श्वास घेण्यास त्रास, डोकेदुखी आणि चक्कर येणे अशा समस्या उद्भवू शकतात. दीर्घकाळ संपर्क राहिल्यास कर्करोग आणि इतर गंभीर आजार होऊ शकतात. अन्नपदार्थांचे प्रदूषण: कीटकनाशके फळे आणि भाज्यांमध्ये प्रवेश करतात, ज्यामुळे ते विषारी बनतात. असे अन्न खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. पिकांवर परिणाम: काही वेळा कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे पिकांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते, कारण त्यामुळे ते अधिक संवेदनशील बनतात. जैवविविधतेचे नुकसान: कीटकनाशकामुळे परिसंस्थेतील जैवविविधता कमी होते, कारण अनेक जीवजंतू आणि प्राणी मारले जातात. स्काउट गाईड चळवळीची सुरुवात 1907 मध्ये लॉर्ड बॅडन-पॉवेल यांनी इंग्लंडमध्ये केली, जिथे त्यांनी 20 मुलांसह ब्राऊन सी बेटावर एक प्रायोगिक शिबिर घेतले. या चळवळीचा विस्तार झाला आणि 1910 मध्ये बॅडन-पॉवेल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची बहीण ॲग्नेस यांनी गर्ल गाईड्स सुरू केले. पहिल्या जागतिक महायुद्धात या स्काउट गाईड चळवळीचा खूप उपयोग झालेला दिसून आला. सध्या सर्वच ग्रामीण भागांमध्ये शाळा आहेत. या शाळांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी शेतकरी कुटुंबातून येतात. या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जैविक शेती ही चळवळ प्रभावी ठरू शकते. हे विद्यार्थी गावातील विविध भागातून येत असतात. शिक्षण विभाग आणि कृषी विभाग यांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांमध्ये जैविक शेती आणि कामगंध सापळे उपयोगिता बिंबवून त्यांना असे सापळे पुरविल्यास जैविक शेती ही चळवळ प्रभावी होऊ शकते. तसेच विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम वाढीस लावण्यासाठी याचा उपयोग होईल.